रुतक्याच्या म्हशी, रुतक्याच्या म्हशी. शांती, मानती, बबला, वसंती. पिंक्या आणि ए नको ए नको ए नको ए पोटिया. ए नको पोटिया. अरे अंगार इले ना. स्मार्ट वर्क करूक शिक. ऑफिस मध्ये बॉस प्रमोशन करी. आमच्या गडगे तेव्हा फोडलेले मी तसं ऐका काय तुझा. लाजवाब भावा, लाजवाब. हा भावानू एकदम कचकचित ना. चला आता चालला आम्ही काय बोईसूड धबधब्यार कली युगे युगे कली युगे. पैसे घेऊ काय? राणीचा पैसे नाही तर काय आमच्याकडे काय जात नाही. मोबाईलवर 14 रुपये, जीपे वर आणि खिशात 5 रुपये. काढ कॅश काढ राणीचा. चल एवढे दाखवलं. अरे एकच काढल्या नोट. स्वादिष्ट मध्ये चल. चैतन्य अनिल फायके कंट्रोल एस कंट्रोल सी कंट्रोल कंट्रोल सी कंट्रोल व्ही. अल्टॅप 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 कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट. रांड डेटा एंट्री. हा काय त्याकडे किपला. रांडे असोसिएट कशाक दाखवतो. शिपला दाखव ना फक्त. टा 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 ना ना ना. रांडे बघलं काय काय सिपला आता कचकचिता. चला चल्ला आता. चल दरवाजा खोल. चला बाहेर चला. नाही तर काय बिना बॅग कशा घेऊया. बॅग घे नाही तर. आणि तुमका मी या काहीतरी आता दाखवतोय. ही जी म्हणा खालची ही बघा. ही भाई जर तुम्ही कल रात्री जर ब्लॉक केलं असतं ना तर कल रात्री ना माझा पण मोबाईल घे. कल रात्री आहे ना भैया लोकांना नाचत होती एकदम कचकचित. अरे का भावा बापची दी ना भावा मोबाईल तर हो पहिलं. अरे चल कली किती वेळ काढतो. शटर डाऊन करतो. हा ठीक आहे चल. शटरवर आणि भावांनो आता मग काहीतरी तुमका सांगायचं होता. का माहिती तसं तुम्ही चिखल बघताच ना तो सगळं असं दिव्यातलो. आणि एवढाच सांगा की दिवा इज नॉट फॉर बिगिनर्स. तरी पण आज आम्ही आहे राहतो कल्ली मी सायलो चैतन्य रांड्याच्या चिखलात नव्हता. आणि हे पायाची माती झाली आहे कलीच्या. चल कचकचित. आणि आता एकदम रिमझिम पाऊस येतात तरी पण आम्ही चाललो या पावसात ना भिजत. तर आता आम्ही येऊन पोचलो भिवपुरी गाव. आता आम्ही तुमका स्वर्ग दाखवतो. आमचं कोकण. आमचं कोकण ना यो अर्धो कोकण ना. आम्ही तळ कोकणातले. आणि आता आम्ही इला यो वरच्या कोकणात. कोकणात जेवण करणार आहे. नाही तर काय लिंबू आणि नारळ आले. आता इला वरच्या कोकणात. आणि उठ उठ खड्डे बघ असले चिकन. त्या चिखलात मराव आम्ही. सगळे लोक रिक्षाने जातात पण आम्ही काय चलत. रिक्षा रवली तर चांगले पैसे कमवले ह्यासाठी ना. चल चल फटाफट चल. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहो भिवपुरी. आमका काय वॉटरफॉल गावलो नाही पण आम्ही अर्ध्या स्वर्गात तर इला हवा. स्वतःच वाट शोधित. स्वतःच वाट शोधित. आणि ह्यो स्वर्गाचं डोंगर अर्धो कोकणात इला. आणि हे एवढ्या आपल्या या डोंगरात आणि हे स्वादिष्ट एकदम खालच्याच्या सारखं ओढो. काय मजा येत काय फील असतात आमची एकदम. आता चाललो आम्ही मुंबई. हे अकडे मुंबई दिसता काय. आणि ह्यो अकडे कोकण. डोंगराचा एका फरक हा बघतो. आता आम्ही तर एक मिनिट हा. आता आम्ही तिघे तर इला फिरा गाव. आम्ही तर उद्या लग्न झालं आमच्या झिलांका सांगाव की आम्ही मी चैतन्य आणि साहिल तिघे आम्ही लय मजा केला. पण आमचा एक मित्र राहुलो जो आज रविवारचं पण गेलो कामात. आणि ऋतिक जे हत दोघे ठोंबे ते काय उद्या आमच्या झिलांका सांगतील. आपल्या त्यांच्या म्हणतील की भाऊ काका चैतन्य काका साहिल काका
हिनी तर मजा केली नाही. आम्ही काय केलं, आम्ही राहुला ठोंब्यागत आणि असं सांगणार काय? अरे ते सांगते ना, रुतको सांगत ना त्याच्या जिल्हा का काय? की मी स्वतः कॅल्सी मध्ये हे करायचो, पण बघायचो राहुल काका राहुल काका कॅल्सी खडखडा व्हायचो. नाही तर काय. पण ही स्वर्गाची मजा कोणा भेटत काय? हो बघा स्वर्ग, असली स्वर्ग. कधी काय नाबूद उशी होई काहीतरी. दाखव ना स्वर्ग. आणि ह्यो स्वर्ग. क्लिक करा, 1 क्लिक. आता हे डोंगर चढायचे आहेत आमका, हे धबधबे ट्रॅकिंग नाही तर काय. अजून जर आमचे मित्र आशुतोष, राहुल मुळम, दिम्पेश आणि कोण एक राहुल हे पण असते ना, तर आज मजा येईल असती. काय स्वर्ग दाखवतो असं वाटलं ना, जरा 4 महिने काम केलं पण काहीतरी आज स्वर्गात दिले यार क्या. नाही तर काय, भले गावात नाही जाऊ गावात, पण गाव अनुभवतो मुंबईत पण गाव अनुभवता सुट्टे घेऊन. ते ढोरा कोणतरी लावले ना चरूकर. हा हा काय वाटतं. साहिल मार्ग जंगलात पण फॉर्मल घालून येतात. नाही तर काय, अँकले आणि अँकले तू कातावर पडला होता, जाऊ डायरेक्ट खाली. हा हा का व्ह्यू वाटतं रे. तुझ्या त्या धबधब्यापेक्षा तरी बरा वाटतं मला. डॅम होत. होय होय. चल काही नको, पुढे कर, वरती कर. बर बर. गावा कसे ढोरांका गेल्यावर कसे बोमाटाव. घरात आपण ना तिथं वाटत पाय बी काढले. ढोरांचीच वाटा वाटत ही. जाम बेकार रे. ह्या सगळं सुख घेऊचा ना, तर तुमका घरात ना बाहेर पडायचा लागत. त्या घरात बसान ना राहो भेटाचा. आमच्यात एक होतो बायनो ज्याका येऊचा नव्हता. काय माहिती आहे, एकदा तुम्ही पोरीच्या नादीक लागलास ना, का ह्या सगळं सुख तुमच्या आयुष्यातनं जातला. आमच्यात पण हा एक बायनो, तो बघा ज्याका येऊचा नव्हता. नाड्या माझी तब्येत नाही बरी. ही तब्येत नाही बरी, ही नकरी आहे. कारण मी बघतोय सकाळ संध्याकाळी नुसते फोन आणि सांगतात जाऊ नको जाऊ नको. अरे ह्या सुख तुका काय भेटत काय. ढोरांच्या वाटेनं अगदी चालता. कली गेलो कधी काचकनवर. बेकार जंगल माका खात जुटात अंग. कली ही बकडे पण वाटा. फिरत जाऊ सांग. ह्या सुख तुका फक्त मित्रच देतील, बाकी कोण नाही. हे आड्यात पायाखाली रांडे बघून यावं. तू हस ना, पुढे गेलस ना. ऐक मी काय विचार ना पाहिजे तरी माका बसणार ना. कशा. गावठी एकदम. अरे मधल्या वाटे नको खायना, पण चला वाट बघ. माका वाटतं आम्ही हरावला असे वाटतं. गहू टाकी दिला पाटणार रस्त्यानं, जाऊ गव्हांच्या वाटेर परत. तेच भाऊ आता कबुतरांनी खाला नाही तर काय. हा एवढं डोंगर चढत हिला स्वर्गात. चला इथे ना वरना. हा चढ. हा रे बाबा चल. चढाक जमत का नाही, येशील उलटो माझ्या अंगात. तर मी कसं मोबाईल घेऊन लिंगात टाकू काय. खरी मजा तर ह्याच्यातच जा. सुख ह्याचा सुख आहे ना अप्रतिम एकदम. हा अंगात सगळं घाम उतारलो. कली गेलो काय काय. चल 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 चल. ढोरा इली. चल चल. स्पायडरमॅन. हे हात दे का, हात दे चैतन्य, हात दे का.
रांड्याला धसार ना बाहेर. हे हात दे चैतन्य ते का रांड्या हात सारा का थांब. च मी आहे पाठी पडलं असतं टेन्शन नको घेऊ भावा. थांबता ना विवाद दे. लॉक कर. सावकाश स्वर्ग आणि माका पण जरा हात दे. माझ्या खिशात मोबाईल हातात मोबाईल हे एका मोबाईल घे. स्मार्ट वर्क करूक शिक. ऑफिस मध्ये बॉस प्रमोशन करी. आणि त्या गडगे तेव्हा फोडलेले मी तसं ऐका काय तुका. चप्पल घाल. स्वर्ग फायनली ह्यो जो स्वर्गाचा आनंद आहे ना काय ह्यो खयच भेटणार नाही. आई शपथ. आता आम्ही खाली कसं जाऊ ना हे आमचं आमका पण माहित नाही. ज्या ह्याने आम्ही वर चढलो पण वर चढांची आता मजा येईल या एकदम स्वादिष्ट. आई ग चैतन्य आणि ही बघा तुमका आता दाखवते आमची ढोरा आणि आमची तुमका ढोरा दाखवता. ह्या आमची मंगल्या मंगल्या या 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 अकडे दाखव स्वर्ग दाखव. आणि ह्यो स्वर्ग ही आकडे नरका ही आधी सगळी मुंबईची या आणि स्वर्ग ह्यो आकडे स्वर्ग सगळं. हा हा काय स्वादिष्ट वाटतं. ह्यो आमचं बघा ऐक तराटा डोंगर. ह्यो स्वर्गात दिला वरदे. हा ऐक काय वाटतं भावा. तेव्हा तकडे रांड्या तो रस्तो पण होतो तिकडे. हा हा आणि मस्तपैकी आता पाऊस पण एकदम रिमझिम लागता आणि आमच्याकडे मस्तपैकी वडे आहेत गरम गरम. काय मजा येणार हा. हे आमच्याकडे गरम गरम वडे सुद्धा आम्ही घेऊन येलो आणि बॅगेत वेपर्स पण आहेत आणि ह्या डोंगरावर बसान. आणि डोंगर कसं होतं माहिती आपले बघा. डोंगर आता जाताना आम्ही कसे जाणार आमचं पण माहिती. माहित नाही. आता आम्ही या ढोरांकाच फक्त फॉलो करणार. या ढोरांच्या मागणं आम्ही जाणार आणि तू येऊ ह्यो जो निसर्गाचा व्ह्यू आहे ना ह्याच्यात बसान हे जे काय गरमागरम वडे खायची जी मजा आहे ना काय वेगळीच आहे एकदम लाजवाब. हे काय वाटतं. अगो विमान पण घासटून जात आहे. हा हा आणि काय ढगत मस्त वातावरण आहे. खरंच एकदम मन प्रसन्न होऊन गेला. दिवाळी गरम गरम वडो मिरशांग पण दिला ना. काय वाटतं. आणि ह्याच्या गरम गरम वडापावची टेस्ट आहे ना ऊन वाटतात होता एक नंबर. ह्याचं सुख आहे ना या सगळ्यांनी सुख घेवा. घरातनं बाहेर पडा. स्पेशली आशुतोष. स्पेशली आशुतोष आणि राहुल दीपेश राहुल आणि ऋतिक. हा हा एक नंबर. एक ठेवा तो. आणि कानाला ना स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं हे कोकण वाटा रे. कलीबाई आता झाला होता गॉक गॉक गॉक. मग माका पण घ्यायची पुढे. चल आता आम्ही परत ढोरांच्या वाटेने चाललो आहोत. आणि ह्यो आमचं वाटेचं वाटसूर अनिल फायक्यांचो झील जो आमका आता वाट दाखवता. खरंच धबधबा गावलो काय बारको. हा पोटी असं सोडून देऊ नको रांडे पटकन. ह्या जा सुख आहे ना काय सांगणार तुमका. खरंच ह्या सुख घेऊसाठी आज आम्ही आईला. हा लाजवाब बाबा लाजवाब. हा खरंच. कोण ए ती बघ खालून वाटा. तो काळो बघ गेलो तिकडे बैलारी.
आणि आम्ही एवढे वर येईल कारण आम्ही आडीतिडीत नाही येईल आणि ऍक्च्युअल वाट हा ती बघा किती लांब आहे ती बघा आणि त्यांना आई सांगते तकडे. आणि आम्ही आता ना एवढा लेवल पण तुम्ही बघू शकता हो. कमी होतो हवाळी लागता हे बघा कली माय बेस्ट फ्रेंड कली. खरंच. आणि हे निसर्गाच्या हा हा मोठी मोठी नको बरोबर मोठी आहे. ह्या जा सुख ला जेव्हा भाई ती लोक खय चलतात आणि आम्ही खयच्या वाटे निला. हा आमका त्याकडची रेसिडेन्सी वाले म्हणत असते. हा ग हे बघा हे एवढं वारं आहे ना वाईट जरी आपलं तोल चुकलो तर डायरेक्ट खाली जाणार तिकडे. आणि नाही म्हटलं तरी या 50-60 फूट तरी आहे ना खाली या एवढा तरी खाली आहे खोल. आणि आम्ही त्याच्यावर आज सरळ उभ्या डोंगरावर चालतो. आणि आमचे ट्रॅकिंगचे शूज पण तुमका दाखवतोय. तर हे आहेत माझे 120 रुपयाचे आणि या कलीचे हे बोटी घालून इलो आहे. दाखवतो बोटी कशा घातल्या हे माहिती आहे? बोटी. जर पाऊस इलो तर ह्याच्यात ह्याच्यात वाहवत पण जाऊ शकतो आपण डायरेक्ट. ठेवत. आणि त्या कलीचे दाखवता तुमका ज्या कलीन काय घातलंय ना. पॅरेगॉन आणि या कलीचे ही पॅरागॉन. काय स्वर्ग. हा आणि हो सरळ होय खाली डायरेक्ट 50 फूट 50 फुटीची ही दरी आहे. आणि त्याच्यावर डायरेक्ट हे आम्ही पायच कापार पडत तरी काय शाळेत असते. हा. अरे कॅमेरा चालू आहे. का दरी दाखवतोय. हा मार. चल कर तुझं पण घे सोबत. हा आता माझा नंबर आहे ना उत्तराखंड जा. माझं नाव येत ना लॉग शूट बाय चैतन्य. आणि त्यात बोल ना रांडे त्याला 50 फुटाची दरी उतारता होती. आता जी आम्ही- पावनखिंड लढू गेला पावनखिंडचा आम्ही आता लढू केला. आता ही आम्ही दरी आहे ना खाली उतरणार आहोत जी पराची आहे. मला अल्ट्रा वाईड ओपन केलेलं. आणि जी आता ही आम्ही तुमका दाखवतो ही दरी कशी उतरली जाता. तर आता तुम्ही फक्त बघित राहा आहे ना ही काय वाट कुठली आहे? खाली. होतीच. ही दरी कशी मला अल्ट्रा वाईड ने मला मगाची दरी चांगली दिसली नसेल. ही- हा जा. आणि आम्ही इलाव त्या ठिकाणाचं तुमका नाव सांगता आधी. आता नाव आमका पण माहित नाही आम्ही काही दिला फक्त भिवपुरी दिला एवढा माहित. माथेरानला इलाव सरळ सरळ. सांगपाशी येते मोबाईल जातो ठेवा हातातलं आणि एकामेका उतारा. मोबाईल ठेवा. अरे आडीत माझी कलम आणि माता सांगतो की आमका घरात पण आम्ही राहू शकत नाही. हे कुठे आहे? उभं राहा, उभं राहा. तुका गोळावले हळू ये. रुतक्याच्या म्हशी रुतक्याच्या म्हशी. शांती त्या मानती, बबला वसंती. त्या पिंक्या, आणि त्या कोण शोभा. शोभा. हे नको हे नको हे नको हे पोटिया. हे नको पोटिया. अरे अंगार इले ना. पेवक पर्यंत आणि जी 50 फुटाची दरी होती ती ही दरी. ह्या दर्यात ना वरना आम्ही ह्या दर्यात दिला वास खाली कळसुबाईची सुख घेऊसाठी. अजून आमका आता पुढे जाऊचा. तर आता अजून पुढे चालला तर तुमका दाखवता. आणि अजून आमच्या पाटणा माणसं पण येतात. माका वाटत त्यांना वाटत असतात की आमका वाट माहीत आहे. पण आम्ही अशी गेला की डोंगर दर्यात ना आमका काय झाड पण असलं माहीत नाही. तरी पण आमका जी वाट गावता त्या वाटेनं आम्ही सरळ चालता. आमका ढोरांची वाट गावली. ढोरांच्या वाटेनं आम्ही सरळ चालत सुटला. यातून काका वगैरे येतात पुन्हा. बरेच लोक जे ऐसले रहिवासी आहेत. आम्ही विचारत जाता होता पुढे. काय खरंच काय सांगणार ह्याचं सुख आहे ना. म्हणजे आम्ही काल रात्री त्या कलीच्या घरात राहिला तर पूर्ण आनंद घेतला. रात्रभर 3 वाजेपर्यंत सुख घेतला हो ना. आणि आजचोय आता उद्यापासून आम्ही परत जेलमध्ये जाणार आहोत 4-5 दिवस. त्यानंतर फक्त आम्ही वाट बघू ती म्हणजे गणपतीची. जेलमध्ये नाही ट्रॅपमध्ये. ट्रॅपमध्ये ट्रॅपमध्ये, 9 to खऱ्या 5. ट्रॅप 9 to 5.
पण ते 9 to 5 करून सुद्धा आम्ही ह्या सुख घेतो. पण काय काय लोक असे आहेत ते काय करतात, वैताग घेतात. रविवारची सुट्टी आहे, शनिवारची सुट्टी आहे, पण घरात बसतात. पण घरात बसून भावानी हे सुख भेटत नाही. ह्या सुखासाठी ना घरात ना बाहेर पडूचं लागतं. खरंच भावानू ह्या बघा जय आमका जाऊचा 5-1 किलोमीटर चला आज आम्ही आज हय जाणार आहोत. ह्याचा काय सुख आम्ही घेऊसाठी एवढे कष्ट करताव ना, लाजवाब भावानू. खरंच काय फील येतं. आणि एवढ्या जंगलात ही बघा लोकांची अकडे पण घरं आहेत. ह्या घराची दुकानं काय माहीत नाही, खूप असतली. पण एवढ्या जंगलात सुद्धा ही लोक कष्ट करून हे लाकडा बिकडा गोळा करून ठेवतात. ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि माका वाटतं इथून जाऊ वाट नाही हा. म्हणून सांगते पहाडीत जाऊ का अरे नाही या वरनं वाटा खाली वाटत होती. हा खालना तर ती आमका आजी भेटली, तिने सांगला खालना वाटा म्हणून. म्हणजे ऑलमोस्ट आपण कोकणातच आहोत. ऑलमोस्ट आम्ही कोकणात दिलेले असा, कारण हे लोक पण मालवणीच बोलतात. मुंबईच्या बाहेरला आम्ही भिवपुरी दिला, पण हे पण लोक अजून शेती करतात. म्हणजे अर्धी मुंबई पण आता कोकणात इली आहे. आता हळूहळू आम्ही सगळीच करणार आहोत. हो, छोटे छोटे ठेले दिसतील जर आपल्या नाश्ता पाणी याच्यासाठी. फक्त एवढाच आहे की तुमका रस्तो माहीत होय हयसून येवचो, कारण आमका पण ॲक्च्युली रस्तो माहीत नव्हतं. आम्ही पण फर्स्ट टाइम येला. काय करणार आमका जसं एक काठी आहेत ज्या टायमानं आमका जंगल तुमका गुगल मॅप पर त्याच्यावर पण लागेल. गुगल मॅपवर नाही भेटणार. इंडिकेटरवर ह्यो रस्ता होता तुमका एम इंडिकेटरवर मात्र भेटात. कारण नाही तर तुम्ही हे रहिवाशी आहेत त्यांच्या विचारून तुम्ही येऊ शकता तुमचा फॉलो करून. तर तुम्ही जर म्हणशाल की मी स्वतः जात आहे तर येऊ शकत नाही, कारण रस्तो शोधूसाठी कोणतरी हवा तुमच्यासोबत. आता आम्ही तिघे एकत्र मित्र होता म्हणून तो हा. डोंगर चढून येला. कारण आता आमका माहित होतं आम्ही खायचे खाय डोंगर चढला आणि आम्ही मंचातलो डोंगरावरनं खायना सुद्धा येईल. अरे भाई आंघोळी होय आता लोक आंघोळ करतात. आम्ही काय कपडे आणला नाही, जर आमका जमला तर आम्ही नक्कीच हे आंघोळ करू. मग आम्ही आता आमचं कली म्हणता करूचीचा, कारण हे का नाईट ड्युटीक जाऊचा. आमका तर जाऊन काय घरात झोपायचं म्हणा, कारण हे लोक आंघोळ करतात त्या धबधब्यातच. काय लाजवाब वाटतं. शेवटी आम्ही जे आमका येऊचा होता ते आम्ही येऊन पोचला होता. म्हणजे अजून आमका वर जाऊचं आता ते आमका टाइम भेटलं तर आम्ही नक्कीच जा. पण तुम्ही हे बघशाल हे आता जे आम्ही तुला म्हटलं कोकणातली लोक इली आहेत ते बघा, हे शेतीचे कोपरे त्यांचे जे लोक शेती करतात अजूनही. तर आता आम्ही निम्म्या शिम्म्या कोकणात इला. लाजवाब काय वाटतं ना. हो, फिलिंग येतं अशी की मी गावातच इलोय एकदम फुल. हा आणि हो आम्ही ऑलमोस्ट इलेलेच असा पाणी आहे. फुल अँड फुल ग्लेशियर वॉटर. हा जी काही वेळेला फील येतं ना लाजवाब ह्या पाण्यात ना जाऊची. खरंच ह्याचा सुख आहे ना, ह्या सुख सगळ्यांका देईन. फक्त तुम्ही घरात ना बाहेर पडा. हा हा शा आता काय मको खाऊनच काय नको या टायमिंग का मके खाव. आणि हा जो सुख आहे ना खरंच. तुझी पण दगडी निघली होती ऑन व्हिडिओ कॉलवर. हे वीकेंड काय भरपूर गर्दी असं वीक ऑफ का सॉरी. डुकरांचा रांग तरी काढू. हा आमचं एक महिला मंडळ बचत गटाचा अध्यक्ष आहे, जे का चलाक जमत नाही रस्त्यान, ते का आता हात धरून चलूचं लागतं अगदी. आणि ही बघशाल ही आमच्या घराच्या मागच्या व्हायसारखं व्हाया. ह्याच्यात आम्ही काढवा जर आज घेऊन येतो ना तर 100% आहे ना मी 10-15 तरी कुर्ल्या नेला असता, म्हणजे आजच्या निष्ठकाचा भागवला असता. पण काय आणि ही कली महिला बचत गटाची अध्यक्ष जे का कधी म्हणजे बापसांकडे का जंगलात जाऊचा, कधी ढोरांच्या पाटणा जाऊचा, ह्या कधी त्यांनी अनुभवला नाही. पण ते का आज आम्ही पहिल्यांदा अशा ठिकाणावर घेऊन येलो. त्याकडे जाऊ. आणि हां तर जे आमका आता लास्टपर्यंत जे आमका येऊचं होता ते आता शेवटी आम्ही येऊन पोचला. तर जो तुमका थंय धबधबो दिसता तो इसलो सगळ्यात मोठो धबधबो. हिल क्लाइम्बिंग करूची असतात तर थंय तुम्ही करू शकता. पैसे तर त्यांची काहीतरी फीज असतली. तर आता आम्ही थंय जाता त्याच्यानं आम्ही बघतो कसं वाटतं. आता एकदम भारी. आता आम्ही एवढे चाललो तर आमका मजा तर इली आहे बेकार एकदम. पाय पण भरा नेली आहेत, खाऊक पण आमच्या बॅगेत जाऊन थंय खाणार. आणि तुम्ही बघतास
गावातले पोर जे आपली ढोरा घेऊन इलो बबनो तो बबण्याचं झील आपल्या बैलाक घेऊन इलो बाबल्याक त्याच्या पाड्याक घेऊन तो चरू खाणल्या ना. आणि बघा लोकांची शेती म्हणजे मुंबईत जी लोक शेती करतात खरंच या कौतुकाची गोष्ट. मुंबई नाही कोकण. अर्ध्या कोकणातच जिल्हा म्हणा आम्ही. आणि आता आम्ही डोंगर अजून चढावतो हाव. खरंच लाजवाब. आणि ह्या बघा जी थंय झिपलाईन म्हणते सॉरी जी ते क्लाइंब करतात थंयनच. आणि आम्ही आता हया त्या डोंगरावर चालला म्हणजे आम्ही पण फुल चालत चालला वरपर्यंत. आम्ही काय रस्त्यानेच खाली येणार आहोत. आम्ही पारा हाणू विसरलो आमची आणि काढवा नाही तर आम्ही 100% आणतो ना. एवढे कुर्ले नेला असता ना काय विचारू नको. आता बघू शकतास ते लोक रशियनी वर जातात खाली उतारतात. अडकला वाटता आता काय करतात काय माहित. धोंडे मार म्हणजे काय माहिती ह्या ॲक्च्युली खरं तर रिस्की आहे कारण त्यांच्याकडे काय सेफ्टी नाही एवढी. रशियक बांधल्याने आणि पॉर ते हात धरून. मी तर म्हणते जर तुम्ही अशा ठिकाणात येत असाल तर असं म्हणजे असं काय कृत्य करूच नका. जर जीव घेणे ठरत येवा आनंद घ्यावा आणि सुखरूप घरी जावा बस बाकी काय नाही. आम्ही पण आता फक्त ते जाता सावकाश हो इथं मेरा फुटलेली आहे. फक्त जाता आम्ही खाली जाणार आहोत बाकी काय जास्त करणार नाही. फक्त आम्ही ते बघणार आहोत कसं वाटतं आणि आम्ही रिटर्न जाणार आहोत बस. हां आता आम्ही येऊन पोचलो शेवटी. काय वाटतं एकदम मस्त. आणि शेवटी आम्ही येऊन पोचला होता तर धबधबा बघू शकता केवढं मोठं हा. एक नंबर. आणि योग कली ज्या काय नाही योग जमत नाही या हात धरून घेतोय पाय हेट देवासारखं घेतलंय वडील. तो काय आमचा कली आहे तो दगड दोंडात फेललो. त्या चपलावरती भरोसा नाही ना. पाणी भरा गंगा पूजन करूया घरी जाऊ. हे कली तकडे नको ते भुईभुईत असतात. आणि हो कली आडस तिडस घुसला. वापरड्यातले पोर शेवटी असे म्हणजे या एक त्यांचा बेनिफिट आहे की ते असे झिरो सेकंड दगड धोंड्यात. जे आमका येऊचं होतं ते आम्ही येऊन पोचला. तर ह्यो धबधबो असा आणि आता आमका ते 2 डोंगर पार करून धावचं एकदम स्वादिष्ट मध्ये. हा तर आता आम्ही परत रिटर्न जातो आहे ना. चल जाऊया ना. तर खरं आमचा तो कली मित्र जे का वर योग जमत नाही या. तर आता धबधब्याचं लास्ट सीन ना जो आता आम्ही बघतो आणि आता आम्ही आहे ना तो परत रिटर्न जाणार आहोत घरासाठी. तर आता आम्ही परत रिटर्न चाललो कारण भरपूर उशीर झालेला. 3:30-4 वाजून गेलं आणि आमचा आता भरपूर लांब जायचं कारण भांडुपका जायचं. तर कली दोघे जण येऊन हे आधीच पोचलेत कारण मी दुसऱ्या साईडने नेलंय. तर आता आम्ही या सूप घेऊन परत रिटर्न निघाला घराक जाऊ. आता आहे ना तुमका रिटर्नचा म्हणजे एकदा तुमका जर येऊची वाट समजली असतात ना तर तुमका जाऊ भरपूर वांगडी भेटतात कारण हे भरपूर लोक असतात ज्यांच्या पाठनं तुम्ही जाऊ शकता परत जाताना रिटर्न. पण तुमका येताना फक्त वाट समजा होई. पण आता तुमका एक मेन गोष्ट तुमका वाटत असतात की एवढ्या लांब येऊसाठी कॉस्ट किती पडत असतात. तर खरं सांगायचं तर कॉस्ट काय जास्त पडत नाही हा येऊसाठी. तर आता आम्ही कसे येला पहिली गोष्ट आम्ही ट्रेनने येला. ट्रेनने पण आम्ही कसे येला बिना एकटीचे येला म्हणजे 0 खर्च झाला होतोय. फक्त आमका येण्यासाठी लागली म्हणजे एक पाण्याची बॉटल नाही आणला तरी झाला. तुम्ही हे पण पाणी पिऊ शकता म्हणजे चांगलं पाणी आहे जराचं पाणी आहे त्यामुळे तुम्ही हे पण पाणी पिऊ शकता. आणि इथं हा कंदमुळे पण तुमका भेटतील बुरमुळे वगैरे ते पण तुम्ही हे म्हणजे खणून खाऊ शकता ज्यांका माहिती आहे त्यांका. नाहीतर का हे दुकानं पण आहेत छोटी मोठे स्टॉल आहेत थोडे पुढे येईल तर ते तुम्ही स्टॉलमध्ये पण काही ना काही घेऊन खाऊ शकता. बस तेवढा लावण्यात जाऊया कारण तो चिखल करू. आणि बस मी एवढं सांगा
ज्यांका कोणा घ्यायचा असतात त्यांनी सहकुशीन यावा. लय चांगली जागा. येताना 3 मित्र घेऊन यावा. आणि येताना मात्र एकटे येऊ नको, कारण सोबत कोणाक तरी घेऊन यावा, तरच तुमका खरी म्हणजे हसली मजा येत. आणि चपला ना तुम्ही खरं म्हणशाल चपला चांगले घेऊन यावं, कारण आमच्यासारखी आता घेत असते 100-200 रुपये चपला आणू नको. याने तुम्ही ट्रॅक करू शकत नाही. आणू नको. आई sorry. आणि खरं तुम्ही चलताना कधी ना ह्या असल्या प्लेन रस्त्यांवर कधीच चला नको, या कारण खाच्यात हे- नाही यावा, या खाच्यात नाही हा यावा. ह्या असल्या खात्यांतून त्याला नाही तर अशा रानांतून त्याला. आणि चला आता आम्ही घरात चाललो रिटर्न. तुमका नक्कीच आम्ही पुढे अजून एक चांगलं ॲडव्हेंचर दाखवू जेव्हा आमका टाइम भेटत तेव्हा. त्याचपर्यंत चला बाय बाय मित्रांनो. सी यू. आई सॉरी. ड्रिप मारू. चला मित्रांनो बाय बाय. बस हा खाली. चला भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच भेटू. चांगल्या काहीतरी आम्ही लोकेशनला परत एकदा जा. तुम्ही आमच्याबरोबर असेच सोबत राहा. बाय बाय. हा